ए थांब. ए पोरटे थांब. कुठे आहे ती सगू? ए काय रे, तिकडं पहारा द्यायचा सोडून इकडे कशाला आलास? आमच्यावर नजर ठेवतोस वय? अरे नाही, अरे ती पोरगी सकुताई सकुताई अशा हाका मारत तिकडे पळत आली ना. अरे नाही नाही, कसं शक्य आहे? सखू मला न सांगता घराबाहेर पडणं शक्यच नाहीये. माझी खात्री आहे ना. अहो पण त्याशिवाय सकुताई सकुताई असं कशी म्हणत? ती इकडं धावली म्हणून मी इकडे धावत आलो ना. अरे खुळ्या, फशिवलं तुला. इकडं तर कुणीच आलेलं नाही. तुला त्या पोरीनं हुलकावणी देऊन चांगली शेंडी लावली बघ. अरे देवा, सखू संकटात असावी असा दाट संशय येतोय. मला तातडीने घराकडे जायला. आव दिगुशेट, नाही आता इथनं हलता कामा नाही. विठुऱ्या, खूप दडपण आलंय रे. मला धडधडतंय. तू आहेस ना रे माझ्या सोबत? ए चटा चटा खायची आंबे, उगीच वेळ काढायचं नाही. अरे बापरे, ही तर चिंदी मावशीची मुलं आहेत. बापाची किती दुष्ट आहेत. शिरक्यांच्या मुलांची धमकी दिली आणि माझी दिशाभूल केली आणि चिंदी मावशीची मुलं पळवली. चिपरी, चिपरी माझ्या आधी इथे कशी पोहोचली? मी तिकडे कशी गेली? चिपरी, सकुताई इथे कशी आली? झाले आंबे खाऊन? मग चला आता आपण खेळायला जाऊया. अजून 6 मुलं वाट बघतायत तुमची. खूप मौज येणार आहे. नाही, आम्हाला नाही खेळायचंय, आम्हाला घरी जायचंय. आम्हाला आई पाहिजे, आम्हाला आई पाहिजे. ए कब बसायचं? मी तुमची सकुताई आहे ना, मग माझं ऐकायचं. उगाच गोंगाट करायचं नाही. आताच्या सारखे आंबे खाल्ली आहेत ना, मग आता फुकट खाऊन काय पळायचं? त्याच्या बदल्यात माझं ऐकायचं, कळलं ना? घाबरलात? घाबरलात? मुलांचे किती हाल चालू आहेत. पण आता मी काय करू? बाबाजींच्या तावडीतून मुलांना कसं सोडवू? गेली गेली मेरी चेतकी घर सोडून पळून गेली. शोधा शोधा तिला, कुठे आहे बघा. डोळ्यात धूळ फेकून पळून गेली बया. कुठून त्या सटवीला परत घेऊन आले असं झालंय. तिथे त्या पिंजऱ्यात खितपण पडली होती ना, तेच बरं होतं. येऊ दे तिला घरी. जीव नकोसा करते की नाही तिचा बघाच. शोधा कुठे? वहिनी वहिनी वहिनी, अहो परसदार हौद विहीर सगळं शोधून झालं, पण तुमची ती सखू कुठेच नाही. तुमची? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना भाऊजी? नाही हो, म्हणजे तुमच्या जिभेवर अखंड तिचं नाव असतं ना, म्हणून तुमची म्हटलं. जाऊबाई, सखू घरात कुठेच नाहीये. हा
का का मी हा गळ्याला फास लावून घेतला का? बाबाजी बाबाजी काय करू मी काय करू? रमाई